आपण बनवणार आहोत 10 ते 12 दिवस टिकणाऱ्या खरवसाच्या वड्या. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहेत खरवसाच्या वड्या. खरवसाच्या वड्या बनवण्यासाठी तुम्ही जे पाहत आहे तो आहे चीक. चीक म्हणजे गाय विल्यानंतर पहिल्यांदा जे दूध निघतं त्याला चीक म्हणतात. तर त्याच्यापासून आपण वड्या बनवणार आहेत. तर हे दूध फार घट्ट असतं. तर आपण ह्याला आधी वाफून घ्यायचं आहे. तर वाफून घेण्यासाठी मी एक छोटं पातेलं घेतलं आहे. तर या पातेल्याला साईडने तूप लावलेलं आहे खाल्ल्या भागाला आणि कढीला. तर हे जे दूध आहे ते ओतलं याच्यात. त्या दुधाला कोलेस्ट्रॉमसुद्धा म्हणतात आणि आपण जो पदार्थ बनवणार आहे त्याला कोलेस्ट्रॉम वड्यासुद्धा म्हणतात. तर माझ्याकडे दूध जास्त होतं त्याच्यामुळे मी अगोदर पण इथं वाफून घेतलं आहे दूध आणि हे जे शिल्लक राहिलं होतं ते परत दुसऱ्या ह्याच्यात घेतलं आहे. तर ह्याला मी वाफून घेणार आहे आता. तर आता ह्या चिकाला सुरुवातीला आम्ही वाफून घेतो आहे. तर याला वाफवण्यासाठी एक मोठं बगुणं ठेवलं आहे. मोठ्या बगुण्यामध्ये पाणी टाकलं आहे. पाणी उकळायला लागले. तर उकळण्यात फक्त पाणी उकळताना हे बगुणं छोटं मोठ्या बगुण्यात ठेवायचं आहे आणि फक्त उकळताना पाणी ह्या बगुण्यात येऊ नये, छोट्या बगुण्यात येऊ नये याची काळजी घ्यायची. म्हणजे पाण्याचे लेवल कमी ठेवायचे. तो छोटं पातेलं मोठ्या पातेल्यात ठेवून घेतलं आहे. तर ते खाली पाणी उकळते. पाणी हे छोट्या बगुण्यात जात नाही ह्याची आम्ही काळजी घेतो आणि याला वरून झाकतो आहे. आता तर वरून कवर पण केलं आहे प्लेटने त्याला. मित्रांनो, गॅस लो आहे आणि आता 10 मिनटं झालेत. तर आम्ही चेक करतो आहे की झाले की नाही ते बघूया. तर ही बतईने असं बुडवायची बतई त्याच्यात. जर ते असं कापलं गेलं, घट्ट जर दूध झालं असेल तर हे झालं म्हणायचं. हो नाही झालं ना? तर हे थोडंसं पाणी येतं. आम्ही आणखीन 2 मिनटं ठेवणार आहे. तर हे कापून बघावं लागतं वेळोवेळी की झालं की नाही. जास्त जर घट्ट झालं नाही तर वड्या निवार होतात, कडक होतात वड्या आणि आपल्याला मऊ करायच्यात. त्याच्यामुळे आपण वेळोवेळी ह्याला चेक करून बघतोय. परत मी 10 मिनटांनी ह्याला चेक करतोय. ह्याला ठेवलेलं 20 मिनटं झालेत. गॅस आता थोडासा हाय केला होता, परंतु गॅसचं एवढं काय गरज नाही. लो असेल तरी चालतो आणि फास्ट असेल तरी चालतो. तर उघड. तर याला आता आपण कट करून बघूया. तर मी याला कट करतो दादा. तर आता बघू. तर बतईने हे व्यवस्थित कट होते. बस एवढंच. एवढं कट झालं बस झालं. जर जास्त झालं तर वड्या कडक होतात. ह्याला आता आपण खाली उतरून घेऊ. आपण गॅस बंद केलेलं आहे. ह्याला आपण खाली घेणार आहोत आता. चीक 5 मिनटं थंड झाल्यावर. तर मित्रांनो, चीक घट्ट होईल. हे बघा, बतईने असा कापला जाईल ना तर एवढंच घट्ट करायचं आहे. म्हणजे थोडासाच वाफवून घ्यायचं आहे. जर जास्त वाफवलं ना तर आपल्या वड्या रबरसारख्या होतात. तर त्याच्यामुळं फक्त चीक घट्ट झाला पाहिजे, बतईने कापला पाहिजे, एवढंच वाफवून घ्यायचं. आता वाफवलेलं चीक आम्ही खिसण्यासाठी बाहेर काढून घेतो आहे बतईच्या मदतीने. आपण छोट्या पातेल्याला खाली आणि बाजूने तूप लावलं होतं ना तर त्याच्यामुळं आपला चीक जास्त काही चिटकला नाही पातेल्याला, अगदी सहज निघतोय. आता आपण जो चीक घट्ट झालेला आहे ना तर त्याला वाफवलेल्या चिकाला घेऊया. आता आपण किस करून घेतोय त्याचा. तर त्याचा किस करताना जास्त दबाव द्यायचा नाही. आल्लद चीक करायचा. म्हणजे चिकाचे जे किस आहेत ना तर ते बारीक होतात. किसल्यानंतर किस बारीक होतात. तर आता आपण आलो गंगाकडे आणि हीच गाय आज वेली आणि ह्याच गायचा ताजा चीक आहे ज्याच्या आपण वड्या बनवतोय. तर बघा गंगा कसं वासराला कुशीत घेऊन बसली. आपण गाई पुढंच वासराला बांधलंय. तर त्याला थोडंफार नॉलेज यावं 1-2 दिवसात. कसं दचकते, उठाय बघते. तर त्याच्यामुळं आपण त्याला गाईपाशी बांधले. त्याला थोडंफार आईचं शिकून नॉलेज यावं. गाय पण कसं त्याचं प्रोटेक्शन करायला इकडे लिंबाचं खोड आहे, पलीकडून स्वतः बसली आहे आणि जवळ बसल्यामुळं गाय त्याला ऊब निर्माण होते, थोडी गरमी. आणि इथं आपण किस करायचा चालू आहे आपल्या घट्ट झालेल्या चिकाचा. आता किस करून झालेला आहे आपला. तर बारीक किसणी केल्यामुळे किस पण बारीक झाला आहे. हो, आपण आता खरवसाचा खीस एका पितळी पातेल्यात काढून घेतोय.
आणि आपली खिसणी जर नवीन होती ना तर त्याच्यामुळे खीस जरा जास्तच लांब झाला आहे, तर त्याच्यामुळे आपण खीस मध्ये कट करून घेतो आहे. जर तुमचा खीस जर नॉर्मल झाला असेल ना तर कट करण्याची काही गरज नाही, आणि लांब खीस असेल ना तरी पण चालतो. ह्या प्रोसेसची काही गरज नाही करण्याची. आपली खिसणी नवीन होती ना तर त्याच्यामुळे आपण थोडंसं मध्ये मध्ये कट करून घेतो आहे त्याला. आता आपण खरवसच्या खिसमध्ये साखर घेतो आहे. तर साखरेचं प्रमाण असं आहे की 1 लिटर जर खरवस दूध असेल ना तर आपण त्यासाठी 3 किलो साखर घेतो आहे. जर अर्धा किलो खरवस दूध असेल तर 1.5 किलो साखर घ्यायची. खरवसाचा खीस आणि साखर दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता पातेलं आपण गॅसवरती ठेवतो आहे. गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा म्हणजे जास्त, आणि कंटिन्यूस थोडं थोडं हलवत राहायचं. साखरेचा पाक होईल तर तो पाक खाली करपू नये म्हणून कंटिन्यूस थोडं थोडं हलवत राहायचं. पूर्ण पाक आटेपर्यंत कंटिन्यू हलवायचं. जेवढं आपण पाक आटू ना म्हणजे ड्राय करू ना त्याला, तर तेवढ्या वड्या टिकाऊ होतील. जर पाक तसं राहिला तर वड्या थोड्याशा ओलसर राहतात आणि ओलसर वड्या लवकर खराब होतात. तर आता आम्ही पाक आटेपर्यंत हलवून घेतो त्याला. आणि अशा पद्धतीने जे आपण वड्या बनवतो ना तर ह्या वड्या 10 ते 12 दिवस सहज टिकतात. आता आमचा पाक आटत आला आहे तर त्याच्यात थोडीशी वेलाची आणि केशर टाकून घ्यायचं. या वड्या पौष्टिक तर आहेतच पण चवीला पण फार छान लागतात. आता आपला पातेल्यातला पाक पूर्ण आटलेला आहे. गॅस कमी करून आपण आता मोठ्या प्लेटला खाली तूप लावून घेतो. मोठ्या प्लेटला खाली आणि बाजूला तूप लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या वड्या खाली चिटकणार नाहीत, व्यवस्थित सेट होतील, खाली प्लेटला चिटकणार नाहीत त्याच्यामुळं. चला आता आपण जे पातेल्यातलं मटेरियल आहे ना तर ते आपण मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. मटेरियल बघा पूर्ण ड्राय झालं आहे, थोडं पण ओलसर नाही, म्हणजे पाक पूर्ण आटलेला आहे. लय पुढे गेले का? पाक असेल तरी चालतो, म्हणजे ओला असेल तरी चालतं, फक्त टिकणार नाही जास्त. एक 2-4 दिवसच टिकतील. पण आपण जे बनवलं ना तर ह्या 10-12 दिवस नक्की टिकतील. आपण हा खीस आता प्लेटमध्ये लेवल करून घेणार आहे. तर याला व्यवस्थित लेवल करून घ्यायचं सगळीकडं समप्रमाणात. लेवल करून झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी या वड्या आपल्याला हव्या त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या. तर बघा आता आपण वड्या कट करून घेतो आहे. मोठा खिस असेल ना तर कट करताना थोडंसं लक्ष द्यायचं, वरून हाताचा दबाव ठेवायचा. आणि हे बघा दुसऱ्या दिवशी आपण वड्या कट केल्यात तर अशा आपल्या वड्या तयार झाल्यात. आणि ह्या वड्या 10 ते 12 दिवस नक्की टिकतात. तर तुम्हाला आपल्या रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि हे बघा आता ह्या वड्या आपण 10-12 दिवस आरामात टिकू शकतो. अशा वड्या तयार झाल्यात, पूर्ण सुकलेल्या वड्या आहेत. वड्या छान झाल्यात, नक्की करून बघा.